माझा पुढचा प्रश्न आहे, गाणं कसं असावं? अमृतासारखं गोड मधुर असं. ऍक्च्युली गाणं असावं गाण्यासारखं, गाणं असावं गाण्यासारखं, नसाव्या चार भिंती. एक मिनिट, ते घराविषयी आहे. अरे असं झालं का? हे गाणं म्हणजे गाणं असतं, तुमचं आमचं सेम असतं. ते प्रेमाविषयी आहे. अरे बघ असं झालं का? मग ओळखलं का सर? मला अजून आलाय कुठं एक मिनिट मला साहेबांना विचारायचंय. साहेब, तुमच्या मते गाणं कसं असावं? मराठी असावं. वा, मुळात मराठी सिनेमात मराठी गाणं का नाहीये? आजकाल त्याच्यामध्ये हिंदी शब्द येतात. अरे परवा दिवशी मी एक गाणं ऐकलं. काय ते गाणं? हा, मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, बोल मैं हलगी बजाऊ क्या. अरे मराठी हलगी आहे ना, मग मराठी हलगी हिंदी कशी वाजवतोय? हा कोण आहे माणूस जो मराठी हलगी वाजवतोय? पकडा त्याला. हो. तुमच्या लक्षात येणार नाही, इथंच खरी गोम आहे. इथे आहे बोम, इथे आहे बोम. अरे मारा. झाली सगळ्यांची बोंबा बोम. एक मिनिट, आहे गोम. एक मिनिट थांबा. अरे जसं वाक्य आहे तसं वाक्य प्रचार आहे. इथंच खरी गोम आहे, इथं गोम नाहीये. ओके. इथेच खरी गोम आहे. मला तेच सांगायचंय. आता मराठी गाण्यांमध्ये हिंदी शब्द यायला लागले हळूहळू. आता त्या गाण्यातून ते सिनेमात येणार. मग ते सिनेमातून हळूहळू पेन ड्राईव्ह, सीडी यांच्या माध्यमातून तुमच्या घरात येणार. ही सगळी गोम आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर मी काही पेन ड्राईव्ह आणलेत का रे? पेन ड्राईव्ह हो साहेब. 32 जीबीचा केवढा दिला सांग सगळ्यांना. 32 जीबीचा तुला केवढ्याला पडला ते सांग. महाग पडलाय त्याला, सोडा. माझा मुद्दा हाच आहे, गाणं मराठी असलं पाहिजे. हो, साहेबांचा मुद्दा आपल्याला कळलेला आहे. आता मात्र वेळ झाली आहे पुढच्या सेशनची. या चर्चेत मी तुम्हाला व्यक्तींची नावं सांगणार आणि त्याच्यावरनं कुठला सिनेमा बनणार किंवा असू शकतो हे तुम्ही मला पटापट सांगायचंय. बरं, सांगा तुम्ही. शेवटी कोकणचा विकास. राजा रे, तू बस समोर, बस जा. केस काप जरा. कसे वाटतात ते सरड्यासारखे? अरे कोकणचा विकास निघतो का? तू का घालू इकडे तुला? हे बस रे बाबा खाली. काय कुठून मधून मधून येतोय तू पंच सारखा? आणि हे इनहेलर कोणाच तरी पडले बघा, घेऊन जा. अच्छा अच्छा. आज दिल्लीवरून आणलंय त्यांना. बापरे. एक मिनिट. आता आपण चर्चेत पुढच्या टप्प्याला वळूया. मी तुम्हाला व्यक्तीचं नाव सांगणार आणि त्याच्यावरनं कुठला सिनेमा बनू शकतो किंवा आहे हे तुम्ही मला पटकन सांगायचंय. ओके. तर पहिलं नाव आहे कमलेंद्र आणि सेनापती यांच्यावर कुठला सिनेमा बनू शकतो? डबल सीट. तसंच आहे ना, सत्ता तशीच चालली. डबल सीट चालली त्यांची सत्ता. एक मिनिट अध्यक्ष महोदय. हे बघा, सवारी जरी डबल सीट असली तरी हँडल आमच्या हातात असणार आहे. पण एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा, आमच्या स्टँडवर तुमचं कॅरियर अवलंबून आहे. हा. मी काय म्हणतो, ट्रिपल सीट घेता का तुम्ही? असू द्या. पुढचं नाव आहे अभिमानी बाणे यांच्यावर कुठला सिनेमा असू शकतो? येऊ का घरात? हा ठीक आहे, आम्ही विचारून येतो घरात. काय हो, असं काही माणसांसारखं डायरेक्ट घरात घुसत नाही. एक मिनिट. पुढचं नाव आहे कविवर्य पाठवले यांच्यावर कुठला सिनेमा असू शकतो? मला घेऊन चला. ओके. आणि शेवटचं नाव आहे अरविंद कडवेवाल यांच्यावर कुठला सिनेमा असू शकतो? गल्लीत मुंजरा, दिल्लीत मुंजरा. ये देखिए, आप हमें रोक नहीं सकते. आप कौन होते हो रोकने वाले? हम ही आप हैं. आप हमें बाहर निकाल नहीं सकते. बोट खाली येते पहिल्यांदा. बोट खाली घ्या. तर बाहेरून येतात आणि यांना चर्चेला बोलावलं कसं काय तुम्ही इथं? सर ते कसं आहे की चर्चा मराठी सिनेमाची. हा इथून दिल्लीतून येऊन का बोलणार मराठी सिनेमावर? बरोबर आहे. संविधान
संविधानाने अधिकार दिलाय आम्हाला. एक मिनिट, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. एक तर तुम्ही मला कोणालाही पटलेलं नाहीये. आम्हालाही पटलं नाही. हापूस आंब्याच्या झाली कशी? आंब्याच्या रांगेत बिटकी आंबा ठेवल्यासारखं वाटतंय. खरं सांगायचं तर आता आपण खऱ्या जायचं अर्थाने आहे. माझ्या स्टुडिओत ही चर्चा रंगलेली आहे. कुणाचं मत आहे की मुरांबा श्रेष्ठ आहे, तर कुणाचं मत आहे कच्चा लिंबू. कुणी म्हणतंय फास्टर फेडे बेस्ट आहे, तर कुणी म्हणतंय आणखीन कुठला सिनेमा. खर तर ही चर्चा आहे आणि ही बघण्यासारखी गंमत आहे की मराठी सिनेमासाठी मराठी माणूसच भांडतोय. एक मिनिट जरा थांबा. बाजूला इकडे या मॅडम. काय म्हणताय मॅडम तुम्ही? मराठी माणूस मराठी सिनेमासाठी भांडतोय असं बोलताय मॅडम? मुळात ही चर्चा चुकीच्या विषयावर तुम्ही ठेवली असं तुम्हाला नाही का खरंय वाटत? खरंय तुमचं. हे बघा, बेस्ट सिनेमा कुठला यापेक्षा सिनेमा बेस्ट कसा होईल याचा विचार करा ना. त्याचा फायदा तरी होईल आपल्याला. करेक्ट आहे. हे बोलतात म्हणजे तसे आमचे मतभेद आहेत, पण या बाबतीत आम्ही सगळे एक आहोत. अरे ज्या मराठी चित्रपटांना भारतीय चित्रपट सृष्टीला जन्म दिलाय तो मराठी चित्रपट ग्रेट असणारच आहे. तुम्ही हा चर्चेला विषय ठेवताच कसा? नाही, मराठी चित्रपट ग्रेट आहेच, पण यापुढेही तो ग्रेट कसा राहणार याविषयी चर्चा ठेवा ना. बरोबर आहे. हे खरंय जी. तरच आपण म्हणू शकतो दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. खरं यांचं, कारण मराठी सिनेमामध्ये जे धाडस केलं जातं विषयांच्या बाबतीत, वेगवेगळ्या प्रयोगांच्या बाबतीत, त्याचं कौतुक सगळ्या भाषेतले सिनेमे बनवणारे करतात. सैराटचं उदाहरण घ्या. आता इतका सुंदर सिनेमा, आता कितीतरी भाषांमध्ये त्याचा रिमेक होतोय. मला वाटतं ही खरी पावती आहे मराठी सिनेमाची आणि असे रिमेक व्हायला पाहिजे. बरोबर आहे होय, यांचं. आई. बरोबर बोलताय ते. छान, 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 छान. त्याच्यावरती चर्चा ठेवा तुम्ही. बरोबर आहे. छान छान. म्हणजे आपली चर्चा झाली आहे खास. आपली चर्चा झाली आहे खास धरू नाविण्याची कास. आपली चर्चा झाली आहे खास धरू नाविण्याची कास. थकल्या भागल्या जीवाला सिनेमाच भरवतो मनोरंजनाचा घास. थकल्या भागल्या जीवाला सिनेमाच भरवतो मनोरंजनाचा घास. आणि मराठी सिनेमा हाच आपल्या मराठी माणसाचा श्वास. वा वा. आता येणार आहे जसराजकडे. पुणेरी अभिमान, आम्ही पुणेरी असं सगळ्यांना सांगणारे जसराज. आणि आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि जगात फेमस झालेले त्यांच्या गाण्यांमुळे. आणि मुरंबाच्या गाण्यासाठी तुला पुरस्कार सुद्धा मिळाला, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक. कसं वाटतंय जसराज? छान वाटतंय. मुळात मुरांबाचा एक भाग म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणूनच नाही, पण मुरांबा जो काही बनला आणि तो लोकांनी जो काही जसा स्वीकारला ते सगळे आमच्यासाठी फार आनंददायी होतं. आणि त्याचा एक भाग सुरुवातीपासून असल्याचाच एक वेगळा आनंद आहे. आणि एक पुरस्काराचा शिक्का पण मिळाला, त्याचा एक एक्स्ट्रा आनंद आहे. वा 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 वा.